आता सरकारला कोणताही वेळ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। आम्हाला आरक्षण द्या, सरकारने दिलेल्या 4 शब्दांचा समावेश करूनच आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण त्याच्यावरच पहिल्यापासून ठाम आहेत। फक्त त्यांनी 4 शब्द घेतले होते, त्या शब्दावर बी तयार आहेत आम्ही। घ्या 4ही पण सरसकटचं त्यांना नको ना शब्द, 4 शब्द आहेत त्याच्यावर घ्या। चर्चा तेच आहे, दुसरं काहीच नाही। त्या शब्दाचं काय करावं, याचं काय करावं, अमक्याचं काय करावं, तेच फोन सुरू आहेत। आपण ना करतो कुठे। आताच फोन आला होता गिरीश महाजन साहेबाचा एवढ्यात। वेळ फेल नाही देत आम्ही, त्या शब्दावर चर्चा झाली सगळे सोयऱ्याची। मी गृहमंत्री फडणवीस साहेबाला पुन्हा आज बी सांगतो की साहेब मराठा समाजाला नका टाळू। हो, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नका करू। तुम्ही नोटिसा दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगतो, आता सांगायचा नव्हता। लोक तुम्हाला नाही डायरेक्ट सांगत, लोक आम्हाला सांगतात। ते म्हणतात मी आध्यात नाही मध्यात नाही, मला नोटीस कसं काय आली? मग आता मला नोटीस आलीच ना, मग ट्रॅक्टर जप्तच करीन म्हणतात ना, आणि मग मला बी जायचं। आता चला मी बी येतो। कळत आहे का तुम्हाला मी काय बोलतोय? तुम्ही आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घ्या, गांभीर्यानं घ्या आंदोलन, तोडगा काढायचा प्रयत्न करा। इथून मागं तुम्ही एक डाव टाकला होता, म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं, त्यात काय झालंय तुम्हाला माहिती आहे। पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू, भयानक परिस्थिती होईल। तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत, हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते। त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजलं आणि तुला मोठं केलं आयुष्यभर, पण तू ते आत्ता वकायला लागला। आणि आता लोकांना कळायला लागलं हे किती गटार गंगा होती, याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे। आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं, नसतं मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे म्हणून, माहीतच नव्हतं। आत्ता माहीत झालं। कुचकं बोलतो का तू आम्हाला? काय अरे आम्ही रानात आवतं हाणणारे लोक आहेत, आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते। भाऊ तू नको आधी लागू, शहाणा होय आणखीन तरी तू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।